नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 2 मधला वर्तुळ हा जो चॅप्टर आहे तर त्याच्यातला सराव संच 3.4 आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सराव संच 3.3 पूर्णपणे सोडवलेला आहे। त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा ते तुम्हाला व्हिडिओ मिळतील। ठीक आहे, तर बघा पहिला प्रश्न काय दिला आहे ते आता आपण बघणार आहोत। तर बघा, आकृतीमध्ये केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्येएवढी आहे। आता इथे आपल्याला दिसते बघा, हा वर्तुळ केंद्र आहे ना, तो O ने आपण दर्शवलेला आहे। ओके, आता AB ही दिसते बघा आपल्याला, AB ही काय आहे तर ती जीवा आहे है ना। तर त्यांनी आपल्याला 4 प्रश्न याच्यामध्ये सोडवायला सांगितले। पहिला काय बघा, कोन AOB किती आहे, म्हणजे बघा कोन AOB म्हणजे याचं माप आपल्याला काढायचं आहे ना। म्हणजे O किती आहे म्हणजे कोन AOB किती आहे हे आपल्याला दाखवायचं आहे। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, ACB म्हणजे बघा ACB म्हणजे हा एक कोन काढायचा आहे। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा, कंस AB। आता आपल्याला काय करायचं आहे, कंस AB काढायचा आहे। ठीक आहे, आणि कंस ACB यांचे आपल्याला मापे काढायचे आहेत। ठीक आहे, सोपा प्रश्न आहे, बघूयात आता काय करायचं आहे ते। तर बघा, उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं आहे, O केंद्र असलेल्या वर्तुळात OA बरोबर OB। आता हे का, तर आपण आता आकृतीमध्ये बघूया। O केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये OA बरोबर काय आहे बघा, तर ते OB आहे। म्हणजे हा एक आपल्याला त्रिकोण दिसतोय बघा, छोटा त्रिकोण। त्या त्रिकोणाच्या ह्या 2 बाजू आहेत है ना। तर त्याचं कारण काय दिले, OA बरोबर OB का आहे बघा, कारण एकाच वर्तुळाच्या त्या त्रिज्या आहेत। ठीक आहे, ह्या जरी त्रिज्या असल्या वर्तुळाच्या तरी इथं बघा, तसंच बघायला गेलं तर इथं आपल्याला छोटासा त्रिकोण दिसतोय ना। त्या एकाच वर्तुळाच्या काय आहेत बघा, तर त्या त्रिज्या सुद्धा आहेत, हे सुद्धा आपल्याला याच्यावरून दिसते। आणि OA बरोबर OB बरोबर AB आहे ना। इथं बघा, OA बरोबर जर OB असेल तर AB सुद्धा असणार आहे। कारण का, तर हे तर त्यांनी आपल्याला प्रश्नातच दिलेलं आहे, म्हणजेच आपण इथं पक्ष हे त्याचं कारण लिहिलेलं आहे। तसेच त्रिकोण म्हणून त्रिकोण OAB हा कसला त्रिकोण दिसतो आपल्याला, तर तो समभुज त्रिकोण दिसतो। आणि समभुज त्रिकोण म्हणजेच काय, तर त्याच्या तिन्ही बाजू समान असतात है ना, सारख्या मापाच्या असतात, त्याला आपण काय म्हणतो तर समभुज त्रिकोण असे आपण म्हणतो। ठीक आहे, मग अशी सांगितल्याप्रमाणे बघा, OA OB आणि AB ह्या कशा आहेत, समभुज त्रिकोणाच्या सारख्या बाजू असल्यामुळे OA बरोबर OB बरोबर AB हे आलेलं आहे। ठीक आहे, कारण हा समभुज त्रिकोण आहे। ओके, आता कोन AOB बरोबर काय आहे बघा, तर 60 अंश आहे। इथे दिसते बघा आपल्याला, कोन AOB हा किती आहे बघा, तर तो 60 अंश आहे। याला आपण काय आहे, इक्वेशन नंबर 1 असं म्हणूया। OAB हे किती आहे बघा, तर तो 60 अंश आहे। कारण का, तर तो समभुज त्रिकोणाचा कोन आहे ना, समभुज त्रिकोणाचा तो एक कोन आहे। तर बघा, आता इथं 60च का घेतलं, तर बघा त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते की नाही। मग इथं बघा, इथं 60 अंश, इथं 60 अंश आणि इथं 60 अंश म्हणजे 18 म्हणजे बरोबर झाले की नाही 180 अंश। आपण या ठिकाणी O हा किती घेतलेला आहे, तर तो 60 अंश घेतलेला आहे। याला आपण इक्वेशन 1 म्हणलं, कारण का, तर तो एक OAB म्हणजेच O हा जो आहे तो एक समभुज त्रिकोणाचा कोन आहे। म्हणून माप कंस, आता हे बघा M फॉर मेजरमेंट असतं। ठीक आहे, मेजरमेंट म्हणजेच माप। आता कोणाचं माप घ्यायचं आहे बघा, तर आपल्याला कंस AB चं माप घ्यायचं आहे। त्याच्यामुळे लिहिताना असं लिहायचं, मेजरमेंट ऑफ कंस, किंवा आम्ही काय म्हणतो की माप कंस, म्हणजे विद्यार्थ्यांना पटकन लक्षात येतं। माप कंस AB चं माप आहे AOB चे, म्हणजेच काय, तर माप कंस AB किती आलेलं आहे बघा, तर ते 60 अंशाला। ठीक आहे, थोडक्यात काय, हे फक्त मी M च्या बाबतीत सांगितलं, याला आपण माप कंस किंवा तुम्ही M कंस असं म्हणलं तरी सुद्धा चालेल। ठीक आहे, तर बघा, माप कंस AB बरोबर किती आहे बघा, तर कोन AOB आहे, जसं की आपण आताच इक्वेशन 1 मध्ये बघितलेलं आहे। कंस AB माप कंस AB म्हणजेच काय आहे, तर तो कोन AOB आहे। कारण का, तर तो एक संगत केंद्रीय कोन आहे ना। आणि म्हणून माप कंस AB चं माप किती आलं बघा, आपण इक्वेशन 1 मध्ये AOB चं माप आहे 60 अंश, म्हणून माप कंस AB चं माप आलेलं आहे 60 अंश। हे झालं आपले इक्वेशन नंबर 2 झालं। ठीक आहे, याचं कारण लिहायचं आहे, कारण इक्वेशन 1 वरून।
आणि म्हणून कोण ACB बरोबर, आता इकडे बघा कोण ACB बरोबर काय आहे बघा 1/2 मापकंस AB. आता हे आपण आकृतीमध्ये बघूयात. तर बघा कोण ACB कुठे आहे ते अगोदर बघूया. बघा ACB आहे ना, म्हणजे हा तो कोण झाला. तर कोण ACB हा कसा आहे तर मापकंस ABच्या कसा आहे तर तो निम्मा आहे, हे त्याने सांगितलं आहे. कोण ACB हा निम्मा आहे, म्हणजेच 1/2 आहे कोणाच्या तर कंस ABच्या. ठीक आहे, त्यामुळे आपण हे तसं लिहिलेलं आहे कोण ACB बरोबर 1/2 मापकंस AB. कारण हे कशावरून लिहिलं, कारण अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयावरून. आता अंतर्लिखित कोनाचं प्रमेय आपल्याला काय सांगतं बघा. तर बघा अंतर्लिखित कोनाचा प्रमेय वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणून तर आपण लिहिलं का नाही ते कोण बरोबर 1/2 आहे ना, हे लिहिलं होतं का नाही. निम्मे म्हणजेच काय आहे तर ते 1/2 असते. ठीक आहे, हे काय सांगतं तर अंतरखंडित कोनाचे प्रमेय सांगते. ठीक आहे, परत एकदा बघा वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. ठीक आहे, त्याला आपण अंतरकोनाचे माप असे म्हणतो. मग आता हे जे 1/2 आहे ते आपण आहे तसेच घेतले गुणिले. आता मापकंस AB ची किंमत आपण काढलेली आहे पहिल्याच इक्वेशन 2 मध्ये. किती आहे बघा तर ते 60° आहे, म्हणून 1/2 गुणिले 60° करायचे. म्हणजेच कोण ACB किती येतोय आपला तर 60/2 आहे ना, 60/2 बे के बे बेतिक 6 म्हणजेच 30°. ओके, कोण ACB ची किंमत आलेली आहे 30°. हे आपले इक्वेशन नंबर 3 असेल. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे मापकंस ACB काढायचा आहे. मापकंस ACB. आता बघा मगाशी आपण कोण ACB ची किंमत काढली. आता आपल्याला काय करायचं आहे तर मापकंस ACB काढायचं आहे, म्हणजे आपल्याला कंसाचं माप काढायचं आहे. बघा ह्याच्यामध्ये कन्फ्युजन नाही करायचं, कोण वेगळा आणि कंस वेगळं. ठीक आहे, आता आपण काय करणार आहे मापकंस ACB काढणार आहोत. आता मापकंस ACB हे कसं काढायचं बघा. तर आता बघा पूर्ण वर्तुळाचे जे माप असते ते 360° असते ना. मग आता आपण मापकंस ACBचं कसं काढणार तर कंस ACB मधून म्हणजे 360 मधून आपल्याला कंस AB हे वजा करायचं आहे. हा सगळा तर कोण आहे वर्तुळाचं माप आहे 360° है ना. मग आपल्याला ACBचं काढण्यासाठी त्याच्यातून जर आपण AB वजा केलं तर आपल्याला 360 मधून ABचं वजा करायचं, म्हणजेच हे मापकंस ACB मिळणार आहे. ठीक आहे, ही गोष्ट इथं आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर बघा मापकंस ACB बरोबर 360° वजा मापकंस AB. ठीक आहे, हे मी तुम्हाला आत्ताच आकृतीवरून दाखवलेलं आहे. कारण सुद्धा द्यायचं आहे बघा, कारण कंसाच्या मापाच्या व्याख्येवरून. मग आता आपल्याला काय करायचं आहे 360 आहे तसेच लिहायचे वजा मापकंस AB हे आपण पहिल्याच इक्वेशन मध्ये काढलेलं होतं, त्याची किंमत लिहायची 60°. ओके, म्हणजेच मापकंस ACB आता आपल्याला मिळालेला आहे तो आहे 360 मधून 60 गेले किती राहिले 300, म्हणजेच कंस ACBचं माप आपल्याला मिळालेलं आहे. ह्याला आपण इक्वेशन 4 असं मानायचे. म्हणजेच काय आपले चारही प्रश्न जे आहेत ते सोडवलेले आहेत. कोण AOB आला 60°, कोण ACB 30°, मापकंस AB 60° आहे आणि शेवटचं म्हणजे मापकंस ACB हे 300° आलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पहिला जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. आता बघा दुसरा प्रश्न बघूयात. दुसरा प्रश्न आहे बघा आकृतीमध्ये चौकोन PQRS हा चक्रीय आहे. आता त्याने सांगितलेलं आहे बघा चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे. बाजू PQ एकरूप बाजू RQ. बाजू PQ जी आहे ती RQ ला कशी आहे तर ती एकरूप आहे. कोन PSR बरोबर 110°. कोन PSR म्हणजे आपल्याला हा जो कोन दिसतोय तो किती आहे बघा तर तो 110° आहे. हे त्यांनी आपल्याला प्रश्नातच दिलेलं आहे. ओके, आणि तर आता ह्याच्यामध्ये 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. कोन PQR बरोबर किती ते दिसते बघा. कोन PQR म्हणजे आपल्याला हा कोन काढायचा आहे. त्याच्यानंतर मापकंस PQR कोन PQR परत मापकंस PQR सुद्धा आपल्याला काढायचा आहे. त्याच्यानंतर मापकंस QR काढायचा आहे. मापकंस QR हे ह्या कंसाचं माप काढायचं आहे. आणि कोन PRQ कोन PRQ
म्हणजे हा कोन सुद्धा आपल्याला काढायचा आहे. ओके, असा हा तो प्रश्न आहे. ठीक आहे, हा सुद्धा प्रश्न सोपा आहे. बघा, आपल्याला सगळे नियम, गुणधर्म, प्रमेय, व्यत्यास हे तर सगळं माहीत असेल तर पेपर भाग 2 म्हणजेच गणित भाग 2 सारखा सोपा विषय कोणताच नाही. त्याच्यामुळे ह्या 4 गोष्टी जर तुम्ही केल्या, नियमितपणे केल्या, त्याचं प्रॅक्टिस नियमितपणे केलं तर सोपा पेपर यापेक्षा कुठलाही नाही. हा जरी तुम्हाला जर अवघड वाटत असला तरी गणित भाग 2 खरंच खूप सोपा आहे. ठीक आहे, त्याची फक्त गणिताला काय लागतं, फक्त प्रॅक्टिस लागतं. आणि तुम्ही जर प्रॅक्टिस केलं तर तो सोपा विषय त्याच्यापेक्षा कुठलाच नाही, एवढं मात्र मी तुम्हाला सांगते. ओके, तर बघा आपल्याला आता काय करायचं आहे. बघा, आता त्यांनी आपल्याला पक्षमध्येच म्हणजेच प्रश्नात काय सांगितलेलं आहे बघा, तर चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे ना. त्यांनी सांगितले बाबा तो वरचा जो आपल्याला वर्तुळाचा चौकोन दिसतोय की तो चक्रीय चौकोन आहे. आता आपल्याला बघा 2 कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते, 180 अंश असते, हे आपल्याला माहिती आहे. आपण काय केलं आता याच्यामध्ये बघा कोन PSR अगोदर घेतला, इथे दिसते बघा आपल्याला PSR हा एक कोन झाला आणि दुसरा कोण आहे अधिक कोन PQR हे दिसते बघा. आता हा चौकोन आहे आणि चौकोनाचा बघा हा एक कोन आपण घेतला आणि हा दुसरा कोन घेतला. आता चौकोनाचे हे 2 कोन कसे आहेत रे, तर ते सम्मुख कोन आहेत आणि चौकोनाच्या सम्मुख कोणांच्या मापांची बेरीज किती असते, तर ती 180 अंश ही असते ना. मग त्यासाठी आपण इथे लिहिलेलं आहे बघा कोन PSR अधिक कोन PQR बरोबर काय आहे, तर ते 180 अंश आहे. 180 अंश आहे कारण चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन आहेत आणि त्यांचे म्हणजेच चौकोनाच्या सम्मुख कोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ओके, त्यानंतर तर त्यांनी PSRची किंमत दिलेली आहे ती आहे 110 अंश अधिक कोन PQR आहे तसंच ठेवायचे, त्याची किंमत आपल्याला काढायची आहे आणि पुढचे जे 180 अंश आहे ते असेच काढायचे. मग याच्यावरून आपण PQRची किंमत काढू शकतो. मग 180 अंश मधून 110 वजा केले की आपल्याला PQRची किंमत मिळते. तर बघा कोन PQR हा किती येतो बघा, तर 180 मधून 110 वजा केले ना, म्हणजेच किती आला बघा PQR बरोबर 70 अंश आपल्याला मिळाला. आता कोन PSRचा आपण बघूया. आता कोन PSR अगोदर आपण प्रश्नामध्ये बघूया. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा PSR हा कोन आहे कोन PSR. ओके, आता या आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला अंतरखंडित कोनाचं प्रमेय जे आहे ते वापरायचं आहे. म्हणजेच कोन PSR बरोबर काय असणार आहे, तर 1/2 गुणिले मापकोन PQR हे काय झालं, अंतरखंडित कोनाचं प्रमेय झालं. जसं की आपण पहिल्या प्रश्नामध्ये जे वापरलं होतं तसंच इथं सुद्धा आपल्याला वापरायचं आहे. ठीक आहे, बघा म्हणजेच या ठिकाणी ते दिसत असेल तुम्हाला, म्हणजेच कोन PSR बरोबर 1/2 गुणिले मापकोन PQR कारण त्याचं आहे अंतर्लिखित कोनाचं प्रमेय. अंतरखंडित नाही, अंतर्लिखित कोनाचं प्रमेय. अंतर्लिखित कोनाचं प्रमेय काय आहे हे मी तुम्हाला पहिल्या उदाहरणामध्ये सांगितलेलं होतं. ठीक आहे, तेच इथं प्रमेय आपल्याला वापरायचं आहे. मग आता कोन PSRची किंमत त्याने दिलेली आहे ती आपण इथं वापरली, 1/2 आहे तसंच, आणि मापकोन PQRची किंमत आता आपण या ठिकाणी काढू शकतो. मग आपल्याला मापकोन PQR काढायचं आहे ते अगोदर डाव्या बाजूला घेऊया. आता इकडं उजव्या बाजूला काय राहिलं बघा, आता बघा 1/2 छेदस्थानी 2 आहेत है ना, छेदस्थानी 2 आहे, पलीकडच्या साईडला गेले की ते काय होणार आहे, गुणिले होणार आहे. इथं भागिले आहे तर पलीकडे गेले की ते गुणिले होते. म्हणजे त्याच्यामुळे 110 ला गुणिले आपण 2 करायचं आहे. ओके, आता मग मापकोन PQR किती येते बघा, 110 गुणिले 2 यांचे गुणाकार किती येतो, तर तो 220 अंश येतो. म्हणजेच मापकोन PQRचं माप किती झालेलं आहे बघा, 220 अंश झालेलं आहे. आता आपल्याला माहित आहे बघा बाजू PQ एकरूप बाजू RQ आहे है ना, कारण काय तर पक्ष म्हणजे त्यांनी आपल्याला प्रश्नातच सांगितलेलं आहे की बाजू PQ एकरूप बाजू RQ आहे. तसेच आपल्याला हे सुद्धा माहित आहे की एकरूप जीवांचे संगत कंस सुद्धा कसे असतात, तर ते एकरूप असतात. म्हणजे यांचा जर बाजू एकरूप असेल तर त्यांचे कंस सुद्धा कसे असणार आहेत रे, तर ते एकरूप असणार आहेत. म्हणजेच कंस PQ एकरूप कंस RQ सुद्धा असणार आहे. हे आपण कशावरून लिहिलं, तर या वाक्यावरून, या गुणधर्मावरून एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. आता बघा समजा मापकंस PQ बरोबर मापकंस RQ आहे. आता या काय झाले, हे दोन्ही कंस आहेत ते दोन्ही समान आहेत आणि त्यांच्यासाठी आपण काय वापरलं आहे, x चल हे
मांडलेला आहे. म्हणजेच मापकोन PQचं सुद्धा x मानलेलं आहे आणि मापकोन RQला सुद्धा आपण x मानलेला आहे. ओके, आता आपल्याला कंसाच्या मापांचे बेरजेचे गुणधर्म काय सांगतो, तर हे दोन कंस बरोबर काय आहे, कंस PQR म्हणजेच काय बघा, तर माप कंस PQ अधिक माप कंस RQ बरोबर काय आहे, तर माप कंस PQR आहे. हे आपण आता आकृतीमध्ये बघूया म्हणजे तुम्हाला समजेल. या ठिकाणी बघा माप कंस PQ आणि अधिक माप कंस RQ म्हणजेच काय आहे, माप कंस PQR आहे. ठीक आहे, कारण आहे कारण कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म. ठीक आहे, आता माप कंस PQ आणि माप कंस RQ साठी आपण x हे मांडलेलं आहे. मग त्या ठिकाणी आपण इथे लिहूया x अधिक x बरोबर 220. 220 का, कारण माप कंस PQRची आपण किंमत वरतीच काढलेली आहे, ती आहे 220. ओके, मग आता x अधिक x किती झाले बघा, तर ते 2x झाले बरोबर 220 अंश. आता इथं आपल्याला xच काढायचे, मग इथं फक्त x लिहूया. आता बघा x ला 2 गुणिले आहेत, पलीकडे गेले की ते भागिले होतील है ना. पलीकडे जात असताना त्या संख्यांची जी जागा आहे ती नेहमी बदलत असते, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. ओके, आता x ची किंमत आलेली आहे 220/2 म्हणजेच काय रे, तर x ची किंमत ही 110 अंश आलेली आहे. ठीक आहे, आता कोन PRQ म्हणजेच काय बघा, कोन PRQ म्हणजेच काय, तर 1/2 माप कंस PQ. इथं सुद्धा आपण तेच वापरलेलं आहे, अंतर्लिखित कोनाचं प्रमेय. ठीक आहे, आता हे तुम्हाला कळलेलं आहे. म्हणजेच मग आपण कोन PRQची कशी किंमत करणार, तर 1/2 गुणिले, आता माप कंस PQ आपण आत्ताच काढलेला आहे ना, तर तो आहे 110 अंश आलेला आहे. ठीक आहे, मग आपण काय करायचं, इथे त्याची किंमत पुटअप करायची. म्हणजेच 110 अंश भागिले 2 जर केले तर किती येतात बघा, तर ते 55 येतात आहे ना. 110 भागिले 2 करायचे आहेत. बे के बे, बे पंचे 10, एक राहिला, परत बे पंचे 10. म्हणजेच बघा कोन PRQची किंमत आलेली आहे 55 अंश. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला दुसरा प्रश्न जो आहे तो सॉल्व झालेला आहे. तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता तिसरा प्रश्न आपण आता बघूया. तर बघा तिसरा प्रश्न आहे, चक्रीय चौकोन MRPN मध्ये कोन R बरोबर 5x वजा 13 अंश आणि कोन N बरोबर 4x अधिक 4 अंश, तर कोन R आणि कोन N यांची मापे ठरवा. ठीक आहे, हे आता R आणि कोन Nचे त्यांनी आपल्याला किमती दिलेल्या आहेत. आता आपल्याला R आणि N या दोन कोनांची मापे आपल्याला काढायची आहेत. ठीक आहे, आता इथे तुम्हाला एक आकृती दिसते, वर्तुळामध्ये एक आपल्याला चौकोन दिसतोय, तो चक्रीय चौकोन आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी जो R आहे तो आहे बघा R, तो आपल्याला त्यांनी दिलेला आहे. या ठिकाणी मी तिथे किंमत लिहिली. ठीक आहे, 5x वजा 13 अंश आणि N जो आहे तो सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेला आहे, जो आहे 4x अधिक 4 अंश. आता आपल्याला कोन N आणि कोन N काढायचा आहे आणि कोन R काढायचा आहे. ओके, आता सुरुवातीला आपल्याला काय लिहावं लागलं बघा, चौकोन MRPN हा चक्रीय चौकोन आहे, त्यांनी आपल्याला प्रश्नामध्येच दिलेला आहे. म्हणजेच काय, तर कोन R अधिक कोन N हे काय होतील, 180 अंश होतील. आता पहिल्यांदा आपण आकृतीमध्ये बघूया की कोन R आणि कोन N, इथं बघा कोन R आणि कोन N हे चौकोनातील सम्मुख कोन आहेत हे आपल्याला दिसतंय ना. सम्मुख म्हणजेच काय, तर ते समोरासमोरील कोन आहे. ठीक आहे, त्यानंतर M आणि P हे सुद्धा कसे आहेत, तर ते सम्मुख कोनच आहेत. यांची बेरीज सुद्धा किती येणार आहे बघा, तर 180 अंशच येणार आहे. परंतु आपल्याला इथं ह्या दोघांचे ॲडिशन घ्यायचे, कारण की हे दोन कोन आपल्याला काढायचे. ठीक आहे, म्हणजेच कोन R अधिक कोन N किती आहेत बघा, तर 180 अंश. कारण सुद्धा लिहिलंय बघा आपण इथं, कारण चक्रीय चौकोनाचे ते सम्मुख कोन आहेत आणि त्यांची बेरीज ही 180 अंश असते. ओके, आता बघा कोन R आणि कोन N ह्यांच्या व्हॅल्यू आपल्याला प्रश्नामध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी आपण इथं आता लिहूयात. म्हणजेच कोन R ची किंमत आहे बघा 5x अधिक 13 अधिक कोन N ची किंमत आहे 4x अधिक 4. पुढचे जे 180 अंश आहे ते आपण तसेच ठेवले. परत आता x आणि x हे आपण पहिल्यांदा घेणार आहोत. ठीक आहे, आता इथं 5x आहे आणि या ठिकाणी 4x आहे, दोघांचे सुद्धा अधिक चिन्ह आहेत, मग त्यांची आपण बेरीज केली. किती झाले, 5x अधिक 4x 9x झाले. त्यानंतर वजा 13 आणि अधिक 4 है ना, वजा 13 आणि अधिक 4 म्हणजेच किती आले बघा, तर वजा 9 आले. पुढचे 180 अंश आपण आहे तसेच लिहिणार. आता काय करायचं आहे बघा, इथं दोन्ही ठिकाणी 9 दिसते आणि ते 180 अंश आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दिसते बघा, या समीकरणावरून दिसते की याला 9 ने आरामात भाग जाऊ शकेल. मग या ठिकाणी बघा
9ने भाग गेल्यानंतर आपल्याला काय समीकरण लिहिते मिळते बघा. इथे लिहायचं दोन्ही बाजूंना 9ने भागून. मग 9ने इथं भागल्यानंतर बघा इथं फक्त x राहील. या ठिकाणी 9 भागिले 9 म्हणजे 1 राहील आणि 180 भागिले 9 म्हणजे बघा 9 दुनी 18 म्हणजे इथे किती राहिले 20 अंश राहिलेले आहेत. ओके, आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे म्हणजेच -1 आपण पलीकडे नेऊया. -1 आहे पलीकडे गेले की ते +1 होईल. ठीक आहे, चिन्ह बदलणार आहेत. मग x ची किंमत किती आली बघा 20 अंश + 1 म्हणजेच किती तर 21 अंश आलेली आहे. आता याच्यावरून आपण कोण r आणि कोण n यांची किंमत काढू शकतोय ना. मग कोण r बरोबर किती आहे तर 5x - 13 आहे. मग त्याच्यामध्ये x ची किंमत आपल्याला 21 ठेवायची आहे म्हणजेच 5 × 21 - 13 करायचं आहे. मग 21 × 5 किती होतात 21 × 5 105 आणि -13 आहे तसेच लिहायचे. म्हणजेच कोण r बरोबर 105 मधून 13 गेले किती राहतात बघा तर 92 राहतात. म्हणजेच कोण r ची किंमत आहे 92 अंश. ठीक आहे, त्याच्यानंतर कोण n सुद्धा आपल्याला तसंच काढायचं आहे. कोण n ची किंमत दिलेली आहे बघा त्यांनी 4x + 4. या ठिकाणी सुद्धा x ची किंमत लिहायची आहे म्हणजे 4 × 21 + 4 हो ना. आता यांचा 21 चौक किती होतात बघा 84 होतात आणि +4 म्हणजेच कोण n ची किंमत आलेली आहे बघा 88 अंश. आणि आपल्याला त्यांनी हे दोनच कोण विचारलेले होते. मग कोण n आलेला आहे 88 अंश आणि कोण r तो आलेला आहे 92 अंश. ओके, अशा पद्धतीने आपला तिसरा प्रश्न झालेला आहे. आता चौथा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता चौथा प्रश्न बघूयात काय आहे ते. तर बघा आकृतीमध्ये रेख RS हा केंद्र O असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे. बिंदू T हा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आहे. तर दाखवा की कोन RTS हा लघुकोन आहे. है ना, हे आपल्याला दाखवायचं आहे. पण आता बघा सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये रचना करायची आहे. तर काय रचना करायची आहे बघा RT आणि TS जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे बघा RT कुठं आहे बघा तर टेन दिसते बघा R आणि T हे आपल्याला दिसते. RT जोडायचं आहे आणि त्यानंतर TS सुद्धा जोडायचं म्हणजे T आणि S हे दोन्ही बिंदू आपल्याला काय करायचे तर जोडायचे आहेत. ठीक आहे, आणि रेख PS काढायचे इथे दिसते बघा P आणि S हे दोन्ही बिंदू आपल्याला काय करायचं आहे तर जोडायचे आहेत. आता बघा आपल्याला RT जोडायचा आहे म्हणजे इथं R आहे बघा आणि हा T बिंदू आहे. मग हे लगेचच आपण आता जोडून घेऊया R आणि T. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे T आणि S हा सुद्धा सांगितलेला आहे. मग हे पण आपण जोडून घेऊया TS आणि त्याच्यानंतर P आणि S हे सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे, इथे दिसते बघा आपल्याला. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण रचना केलेली आहे. ओके, आता पुढे आपण बघूयात रेख RS हा O केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे. हे त्यांनी आपल्याला प्रश्नामध्येच सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग आता P हा वर्तुळावरील एक बिंदू आहे. इथं आपल्याला दिसते बघा P हा काय आहे या वर्तुळावरील एक बिंदू आहे है ना. मग कंस RPS हे अर्धवर्तुळ आहे असे पण म्हणू शकतो. ठीक आहे, RPS बघूया अगोदर कुठं आहे ते. या ठिकाणी बघा RP आणि S इथे दिसते बघा बरोबर. या ठिकाणी सेंटरमधून लाईन गेलेली आहे है ना. आणि हा RPS ठीक आहे हे काय आहे आपण म्हणू शकतो की ते अर्धवर्तुळ आहे असे आपण म्हणू शकतो है ना. कंस RPS हे अर्धवर्तुळ आहे असे आपण म्हणू शकतो. म्हणजेच कोन RPS हे किती येणार आहे बघा तर ते 90 अंश येईल. कशावरून 90 अंश येईल बघा कारण अर्धवर्तुळात अंतर्लिखित कोन हा काटकोन असतो. इथं बघा ह्यावरून तुम्हाला समजेलच कारण बघा अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित केलेला कोन हा काटकोन असतो. त्याच्यामुळे कोन RPS जो आहे तो किती येणार आहे बघा तर 90 अंश येणार आहे. ठीक आहे, हे आपल्याला या आकृतीवरून समजलं. आणि म्हणून कोण RPS ची जी किंमत आहे ती आपण किती घेतलेली आहे बघा तर ते 90 अंश घेतलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा कोन RPS हा त्रिकोण PTS चा बाह्यकोन आहे है ना. आता बघा RPS आपण किंमत काढलेली आहे त्याची. ठीक आहे, तर RPS जो आहे तो त्रिकोण PTS चा बाह्यकोन आहे. आता त्रिकोण PTS कुठं आहे बघा तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल PTS बघा या ठिकाणी आहे PTS म्हणजे हा जो त्रिकोण दिसते बघा हा त्रिकोण. ठीक आहे, तर या त्रिकोणाचा RPS हा एक बाह्यकोन आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय होईल बघा
तर कोण RPS जो आहे तो मोठा आहे कोणापेक्षा, PTS पेक्षा. हे आपल्याला आकृतीवरून दिसतंय ना, RPS जो आहे तो PTS पेक्षा मोठा आहे. याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण कोणता गुणधर्म वापरला, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचा गुणधर्म आपण या ठिकाणी वापरलेला आहे. ठीक आहे. आता 1 व 2 वरून आपल्याला या ठिकाणी काय दिसतंय की कोण PTS जो आहे तो जो की RPS पेक्षा लहान आहे, म्हणजेच तो 90 अंश पेक्षा सुद्धा कसा असणार आहे, तर तो लहान असणार आहे. कारण का, तर RPS ची किंमत ही 90 अंश आहे आणि RPS पेक्षा PTS लहान असल्यामुळे निश्चितच कोण PTS हा सुद्धा 90 अंश पेक्षा लहान असणार आहे, है ना. आणि म्हणूनच कोण RTS हा कसा आहे बघा, RTS जो आहे तो कसा आहे, तर तो या ठिकाणी P येईल. ठीक आहे. PTS जो आहे तो काय येणार आहे, तर तो लघुकोण आहे. हे यावरून काय होतं, साध्य होतं. ओके. आता 5वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता 5वा प्रश्न बघा, कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा. हा त्यांनी आपल्याला प्रश्न दिलेला आहे. म्हणजे आपल्याला सिद्ध करायचं आहे, म्हणजे आपल्याला उत्तरामध्ये पक्ष, साध्य, सिद्धता हे लिहावं लागणार आहे ना. आता आपल्याला व्यवस्थित कळण्यासाठी या ठिकाणी बघा एक मी आयत काढलेला आहे, है ना. त्याला PQRS हे आपण नाव दिलेलं आहे. मग आता त्याचं या ठिकाणी बघा कोण असं आयताचा प्रत्येक कोण हा काटकोन असतो हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. म्हणून मी या ठिकाणी लंब याचं चिन्ह किंवा काटकोनाचे चिन्ह असं या ठिकाणी मी लिहिलेलं आहे ना. तर हा कोण आहे, PQRS. तर पक्षामध्ये काय येईल बघा, चौकोन PQRS हा एक आयत आहे. मग साध्यामध्ये काय येईल, तर चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे. हे आपल्याला साध्य करायचं आहे. मग आता सिद्धतामध्ये काय येईल बघा, तर चौकोन PQRS हा काय आहे, तर आयत आहे. हे आपल्याला माहिती आहे. मग आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच काय होईल बघा, तर कोन P, कोन Q, कोन R आणि कोन S हे किती येणार आहे, प्रत्येकी 90 अंशाचा येणार आहे. इथे दिसते बघा लंबचं चिन्ह म्हणजेच काटकोनाचं चिन्ह आहे. म्हणजेच प्रत्येक कोन हा डेफिनेटली 90 अंशाचा असणारच आहे. कारण का या चिन्हाने फक्त तो कोण काटकोन असतो हेच आपण दाखवत असतो. ठीक आहे. आणि आयताचा कोण हा काटकोन असतो, म्हणजेच प्रत्येक कोण जो आहे तो 90 अंशाचा असणारच आहे. ओके. आता बघा या ठिकाणी कोन P अधिक कोन R. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोन P आणि R कुठं आहे बघा, इथे दिसते बघा आपल्याला कोन P आणि कोन R. हे बघा आयताचे सम्मुख आपल्याला कोण दिसत आहे ना. मग या दोघांची बेरीज किती असणार आहे, तर ते 180 अंश असणार आहे. प्रत्येक कोण हा 90 अंश. मग 90 किती झाले, तर ते 180 अंश झाले. त्याच पद्धतीनं कोन Q आणि कोन S. आता या ठिकाणी सुद्धा बघू शकता, इथं आहे बघा कोन Q आणि या ठिकाणी S. हे सुद्धा सम्मुख कोण आहेत. सम्मुख कोणांची बेरीज हे सुद्धा किती असणार आहे बघा, तर ते 180 अंश असणार आहे. ठीक आहे. आता चौकोन PQRS सम्मुख कोणांच्या जोड्या ह्या कशा असतात, तर त्या पूरक असतात. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे. आता हे कशावरून आपण म्हटलं, कारण चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आपण म्हणू शकतो की दिलेला जो चौकोन PQRS आहे हा चक्रीय चौकोन आहे. तर बघा आता चक्रीय चौकोनाचा प्रमेयाचा व्यत्यास काय सांगतो बघा, तर चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय असतो. हे खूप महत्त्वाचा व्यत्यास आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगते, चक्रीय चौकोनाचा व्यत्यास काय सांगतो की चौकोनाचे सम्मुख कोन जर पूरक असतील तर तो चौकोन हा चक्रीय असतो. ओके. अशा पद्धतीने बघा आपल्याला हा प्रश्न जो आहे तो सोडवायचा होता. 6वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. हे प्रमेयाचा व्यत्यास नाही लिहिला तरी सुद्धा चालेल, तुम्हाला नाही लिहायचं, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी हे त्या ठिकाणी तो व्यत्यास लिहिलेला आहे. आता 6वा प्रश्न बघा, आकृतीमध्ये रेख YZ आणि रेख XT हे त्रिकोण WXY चे शिरोलंब बिंदू P मध्ये छेदतात. तर सिद्ध करा की चौकोन WZPT, चौकोन WZPT हा चक्रीय आहे. आणि दुसरं साध्य करायचं आहे आपल्याला, बिंदू XZTY एकाच वर्तुळावर आहेत. बिंदू XZT आणि Y हे एकाच वर्तुळावरती आहेत, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याला उत्तरामध्ये काय लिहायचं आहे आपण बघूयात. तर रेख YZ आणि रेख XT हे त्रिकोण WXY चे शिरोलंब आहेत. आता शिरोलंब कुठे आहेत आपण बघूया, कोणते कोणते रेख आहेत बघा. तर रेख
वाय झेड. तिथं बघा दिसते आपल्याला हा वाय झेड है ना, वाय झेड आणि दुसरा रेखा आहे एक्स टी. हे दोन जे आपल्याला दिसत आहे ना, तर या दोन रेखा आहेत त्या त्रिकोण डब्ल्यू एक्स वाय. तर दिसते बघा डब्ल्यू एक्स वाय हा मोठा त्रिकोण. तर या मोठ्या त्रिकोणाच्या म्हणजेच डब्ल्यू एक्स वायचे हे दोन्ही रेख कशा आहेत तर ते शिरोलंब आहेत. मग म्हणून कोण डब्ल्यू झेड पी हा किती होईल बघा, तर तो 90 अंशाचा होईल. म्हणजे बघा आता शिरोलंब लंब याचा अर्थ काय होतं तर तो 90 अंशाचा डेफिनेटली असणार आहे. मग आता कोणता कोण आहे बघा, तर डब्ल्यू झेड पी. म्हणजे इथे दिसते बघा ऑलरेडी लंबचं चिन्ह के इथं झालेलं आहे ना, डब्ल्यू झेड पी हा झालेला आहे 90 अंशाचा. त्यांनी शिरोलंब सांगितलेला आहे म्हणजे 90 अंश असणार. आणि डब्ल्यू टी पी इथे दिसते बघा डब्ल्यू टी पी म्हणजे हा इथं सुद्धा आहे लंबचं चिन्ह. ठीक आहे, मी या ठिकाणी करते. तर हा सुद्धा असणार आहे 90 अंशाचा असणार आहे. म्हणजे हे हा आयत आहे आणि हे समोरचे हा चौकोन आहे, त्यांनी चक्रीय चौकोन सांगितला आहे. आणि तशी समोरील कोण असल्यामुळे हे 90 अंशच असणार आहेत. हे सुद्धा आपल्याला यावरून दिसते. म्हणजेच काय तर आता या दोन्हीही कोणांची आपण बेरीज करू शकतो आणि या दोन्हीही कोणांच्या मापांची बेरीज ही किती असणार आहे तर ते 180 अंश असणार आहे. म्हणजेच कोण डब्ल्यू झेड पी अधिक कोण डब्ल्यू टी पी बरोबर 90 म्हणजेच 180 अंश आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणूया. ओके, पुढे बघूया चौकोन डब्ल्यू झेड पी टी मध्ये. आता बघा चौकोन डब्ल्यू झेड पी टी कुठं आहे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, डब्ल्यू झेड पी टी. आता याच्यामध्ये बघा कोण झेड डब्ल्यू टी म्हणजे आता प्रत्येक आता कोणाची किंमत आपल्याला काढायचं आहे. डब्ल्यू झेड डब्ल्यू टी म्हणजे हा कोण झाला, त्याच्यानंतर अधिक कोण झेड पी टी. झेड पी टी म्हणजे हा कोण झाला, त्याच्यानंतर डब्ल्यू झेड पी म्हणजे हा कोण झाला आणि राहिलेला हा कोण म्हणजेच कोणता असणार आहे डब्ल्यू टी पी म्हणजे हा कोण. आता हे चारही कोण झाले आणि या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती असते बघा तर ते 360 अंश असते. ठीक आहे, हे कशावरून आपण लिहिलं, चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती असते तर ती 360 अंश आहे आणि म्हणून ह्या चारही कोणांची आपण बेरीज लिहिली आहे 360 अंश. ओके, हा रूल तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे. मग आता या ठिकाणी बघा कोण झेड डब्ल्यू टी अधिक कोण झेड पी टी हे आपल्याला माहीत नाही, त्याच्यामुळे ती आपण तसंच ठेवलं. आपल्याला किंमत कशाच्या माहितीत बघा तर इक्वेशन 1 मध्ये बघा डब्ल्यू झेड पी आणि डब्ल्यू टी पीची याची किंमती आपल्याला माहिती आहे, ते आहेत 180 अंश. इक्वेशन 1 मध्ये तुम्ही बघू शकता. मग ते आपण लिहायची किंमत आणि पुढचे जे 360 अंश ते तसंच लिहायचं. हे तर कारण लिहायचं कशावरून तर इक्वेशन 1 वरून आपण या ठिकाणी दोघांची किंमती 180 अंश लिहिलेल्या आहेत. ओके, नेक्स्ट म्हणजेच काय होईल बघा आता ह्या दोघांची बेरीज आपण आहे तशीच लिहूया, याची किंमत माहीत नाही आपण तसंच लिहिलं. म्हणजेच कोण झेड डब्ल्यू टी अधिक कोण झेड पी टी बरोबर. आता बघा 180 अंश आहेत ना, हे आपण काय करूया पलीकडच्या साईडला नेऊया. पलीकडच्या साईडला नेत असताना अधिक 180 अंश काय होणार आहे वजा 100 अंश होणार आहे. म्हणजेच मग काय होईल तर 360 अंश वजा 180 अंश होणार आहे. म्हणजेच मग काय किंमत आली बघा या दोघांची 360 वजा 180 म्हणजेच किती तर 180 अंश ही किंमत आपल्याला मिळालेली आहे. ओके, आता आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 यावरून आपण काय म्हणू शकतो बघा तर चौकोन डब्ल्यू झेड पी टीचे सम्मुख कोण हे परस्परांचे पूरक आहेत. म्हणजेच बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये आपल्याला जी उजवी बाजू दिसते ती 180 अंशी कॉमन दिसत आहे ना, म्हणजेच आपण म्हणू शकतो की सम्मुख कोण हे परस्परांचे पूरक आहेत. म्हणजेच पूरक आहेत याचाच अर्थ काय झाला की दिलेला जो चौकोन आहे डब्ल्यू झेड पी टी हा चक्रीय चौकोन आहे. याला कारण सुद्धा तेच द्यायचं आहे, कारण चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास. ओके, आता रेख एक्स वायच्या एकाच बाजूस कोण एक्स झेड वाय व कोण एक्स टी वाय हे आहेत. आपण आता आकृतीमध्ये बघूयात. तर या ठिकाणी बघा एक्स वाय म्हणजे या ठिकाणी दिसते बघा या त्रिकोणाचा हा जो पाया आहे तो आहे एक्स वाय. तर एक्स वायच्या या बाजूला एकाच बाजूला काय आहे बघा कोण एक्स झेड वाय. कोण एक्स झेड वाय म्हणजे हा कोण आहे आणि दुसरा कोण आहे एक्स टी वाय. एक्स टी वाय म्हणजे हा कोण आहे है ना, एक्स वायच्या एकाच बाजूला हे दोन कोण आहेत. तसेच आपण असं म्हणू शकतो की कोण एक्स झेड वाय आणि अधिक कोण एक्स टी वाय हे किती आहेत बघा तर 90 अंश आहेत. आपण मागाशीच बघितलं होतं कोण झेड आणि टी हे कसे आहेत प्रत्येकी शिरोलंब आहेत. म्हणजेच काय आहे तर ते प्रत्येक कोण हा कटकोन आहे म्हणजेच ते 90 अंशाचे आहेत. हे आपण मागाशीच आकृतीमध्ये बघितलं आहेत. म्हणजेच त्यांची बेरीज किती झाली बघा तर ते 180 अंश झालेली आहे. म्हणजेच बघा रेषेचे दोन भिन्न बिंदू
हे त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूंशी जर एकरूप असतील, एकरूप कोन निश्चित करत असतील तर ते चारही बिंदू हे एकाच वर्तुळावर असतात. हे आपल्याला यावरून दिसतं. ठीक आहे, हा गुणधर्म महत्त्वाचा आहे, तो या ठिकाणी लिहायचा. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो बिंदू एक्स झेड टी वाय हे एकाच वर्तुळावर आहेत, हे यावरून सिद्ध होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा आपला 6वा प्रश्न जो आहे तो झालेला आहे. आता 7वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूया. तर बघा आकृतीमध्ये माप कंस एन एच इथं आपल्याला दिसते बघा, एन एस आहे ना हा कंस, या कंसाचं माप किती आहे बघा 125 अंश आहे. माप कंस ई एफ म्हणजे हा छोटा कंस आहे, याचं माप आहे 37 अंश. तर कोन एन एम एस, कोन एन एम एस या कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, आता सोपा प्रश्न आहे बघा. आपल्याला काय माहीत असणं आवश्यक आहे तर बघा, वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील. इथं आपल्याला दिसते बघा, या दोन रेषा आहे ना वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये छेदतात. हा वर्तुळ आहे, वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये या दोन रेषा छेदतात. ठीक आहे, बाह्य भागात छेदत असतील तर त्या रेषांमधील कोनाचे माप त्या कोनाने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापांच्या फरकाच्या निम्मे असते. म्हणजेच बघा हा जो मोठा कंस आहे आणि हा छोटा कंस, तर मोठ्यामधून छोटा कंस वजा करायचा आणि हे जे माप वजापैकी आहे ती त्याच्या निम्मी असते, हे याचा अर्थ झाला. मग हे आपण पुढं लिहू शकतो. आकृतीमध्ये काय आहे बघा, कोन एन एम एस ने कंस एन एस व कंस ई एफ अंतरखंडित केलेले आहेत. इथं आपल्याला दिसते बघा, कोन एन एम एस ने कंस एन एस व कंस ई एफ हे अंतरखंडित केलेले आहेत, हे आपल्याला दिसते. मग हे आपण कसं लिहू शकतो समीकरणाच्या रूपामध्ये, तर कोन एन एम एस बरोबर कसं आहे बघा निम्मे असते की नाही, 1/2 काय येणार आहे त्या दोन्ही कंसांची वजाबाकी, म्हणजेच मोठा कंस वजा छोटा कंस. मग माप कंस एन एस वजा माप कंस ई एफ. आता याच्यामध्ये आपण किंमत पुटअप करूयात, म्हणजेच 1/2 गुणिले 125 वजा 37 अंश. ठीक आहे, मग 1/2 गुणिले 125 वजा 37 किती बघा, तर 88 येतात. म्हणजेच त्यांचं आता 88 भागिले 2 किती तर बघा, तर 44 अंश येतात. म्हणजेच कोण एन एम एस हा किती आलेला आहे बघा, तर 44 अंश आलेला आहे. एवढंच फक्त आपल्याला कोण एन एम एसची किंमत या ठिकाणी काढायची होती. आता शेवटचा 8वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. आता 8वा प्रश्न बघा, आकृतीमध्ये जीवा ए सी आणि जीवा डी ई बिंदू बी मध्ये छेदतात. इथं आपल्याला दिसते बघा, जीवा ए सी आणि जीवा डी ई ह्या बिंदू बी मध्ये छेदतात. जर कोन ए बी ई इथे दिसते बघा, जर कोन ए बी ई म्हणजे सॉरी हा कोन ए बी ई म्हणजे हा वरचा कोन हा किती आहे बघा 108 अंश आहे ना, आणि माप कंस ए ई हा 95 अंश आहे. म्हणजे हा जो माप कंस आहे ना हा ए तो किती आहे बघा 95 अंश आहे. तर माप कंस डी सी काढा. तर आपल्याला हा जो दिसतो ना मोठा कंस डी सी हा आपल्याला काढायचा आहे. ओके, आता प्रश्न दिल्याप्रमाणे आपण या ठिकाणी लिहिणार आहोत बघा, जीवा ए सी व जीवा डी ई हे परस्परांना वर्तुळाच्या अंतर्भागात बी या बिंदूमध्ये छेदतात, हे त्यांनी आपल्या प्रश्नामध्येच सांगितलेलं आहे. आता आपल्याला कोणता गुणधर्म माहीत असणं आवश्यक आहे तर बघा, वर्तुळाच्या जीवा एकमेकींना छेदत असतील. आता या ठिकाणी तुम्ही बघताय बघा, ह्या दोन्हीही जीवा बी बिंदूमध्ये छेदतात है ना. वर्तुळाच्या जीवा एकमेकांना छेदत असतील तर त्या जीवांमधील कोनाचे माप त्या कोनाने अंतरखंडित केलेला कंस आणि त्याच्या विरुद्ध कोनाने अंतरखंडित केलेला कंस यांच्या मापांचे बेरजेचे निम्मे असते. मग यानुसार आपलं काय समीकरण तयार होईल बघा. मग कोन ए बी आता दिलंय बघा, कोन ए बी बरोबर काय येईल तर 1/2 गुणिले कंस काय येईल बघा, तर यांचे बेरजेचे निम्मे येणार असं त्यांनी सांगितलंय. मग काय होईल बघा, मग माप कंस ए येईल अधिक माप कंस डी येईल. ओके, ठीक आहे. मग आता ए बीचं त्यांनी आपल्याला माप दिलेलं आहे ते आहे 108 अंश. मग 1/2 गुणिले माप कंस ए आहे 95 अंश. आता माप कंस डी सी आपल्याला त्यांनी काढायला सांगितले ते आपण तसंच ठेवूया. ओके, नेक्स्ट स्टेप काय येईल बघा 108 अंश. आता बघा छेदस्थानी छेद 2 आहेत, पलीकडे गेले की ते गुणिले 2 होतील. मग इथं लिहिलंय बघा मी 108 गुणिले 2 लिहिलेलं. तर ह्या साईडला काय राहिलं डाव्या बाजूला तर 95 अंश अधिक माप कंस डी सी तसंच राहिले. ओके, आता आपण काय करूया 95 अधिक आहेत या साईडला आपण घेऊया, म्हणजे अधिकचं वजा होईल. म्हणजेच बघा आता 108 दुने होतात 216. मग 216 वजा हे 95 करायचे आहेत.
उजव्या बाजूला मापकंस DC आपण तसंच ठेवूया. मग इथं काय होईल, यांची डाव्या बाजूला बघा वजापैकी झाली. 216 वजा 95 किती होतात, तर 121 अंश होतात. म्हणजेच 121 अंश हे जे माप आहे ते कंस DCचं आलेलं आहे. म्हणजेच माप कंस DC किती आलेलं आहे बघा, तर 121 अंश आलेला आहे. ओके, अशा पद्धतीने आपला हा जो सराव संच 3.4 जो आहे तो पूर्णपणे झालेला आहे. याबद्दल जर काही डाऊट असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. ठीक आहे. आणि अजूनही आपल्या आदरच क्लासेसला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असे सराव संच आणि संकीर्ण प्रश्नसंग्रह तुम्हाला बघायला मिळतील. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सराव संच 3.5 मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.